नमस्कार माझ्या भावी शिक्षक मित्रमैत्रिणींनो, ए प्लस गुरु या एज्युकेशनल चॅनलवर मी निखिल भगत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आतापर्यंत आपण सायन्समध्ये काय बघितलं ते बघा। आतापर्यंत सायन्समध्ये आपण पाहिलं की पेशी काय आहे, पेशीचा शोध कोणी लावला, जिवंत पेशीचा शोध कोणी लावला, मृत पेशीचा शोध कोणी लावला, पेशीची संरचना कशा पद्धतीची आहे, पेशीचे कार्य, पेशीचे कशा पद्धतीचे प्रकार आहेत, प्राणी पेशी कशी पद्धतीची आहे, वनस्पती पेशी कशा पद्धतीची आहे, युकॅरियोटिक पेशी कशा पद्धतीची आहे आणि प्रोकॅरियोटिक पेशी कशा पद्धतीची आहे याच्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे। मित्रांनो, आजचं जे आपलं प्रकरण आहे ते आहे सेल डिव्हिजन म्हणजेच पेशी विभाजन। सेल डिव्हिजन, पेशी विभाजन हा जो टॉपिक आहे हा पुस्तकात जर आपण बघितला तर हा हार्ड टॉपिक आहे, पण मी याला व्यवस्थित आणि स्ट्रक्चराइज करून आणलेला आहे जेणेकरून तुम्हाला अगदी सोप्या भाषेत हा समजेल। लक्षात आलं? त्याच्यामुळं नोट्स वगैरे ज्या आहेत त्या नोट्स वगैरे इथं जे काही बोर्डवर आहेत त्याच तुमच्यासाठी महत्त्वाच्या नोट्स आहे। ओके, याच नोट्स तुम्हाला लिहायच्या आहेत। बघा, मग सुरुवात करू आपण की पेशी विभाजन। पेशी विभाजन म्हणजे काय? पेशी विभाजन म्हणजे होते की एक पेशी आहे, बघा काय आहे, एक पेशी आहे, अशा पद्धतीची एक पेशी आहे, ती काय करते, स्वतःला विभाजित करते। ती काय करते, स्वतःला विभाजित करते आणि काय करते, स्वतःला विभाजित करून काय करते, अनेक पेशी तयार करते। म्हणजे काय बघा मित्रांनो, की एक पेशी आहे ती काय करते, स्वतःला विभाजित करते, स्वतःला विभाजित करून काय करते, अनेक नवीन पेशी तयार करते। या नवीन पेशी तयार झाल्या आणि ह्याच प्रक्रियेला सेल डिव्हिजन म्हणतात। याच प्रक्रियेला काय म्हणलं ते सेल डिव्हिजन। काय शिकलो आपण की एक पेशी आहे ती स्वतःला काय करते, विभाजित करून अनेक पेशी तयार करते आणि हेच जे प्रक्रिया आहे यालाच म्हणलं जाते सेल डिव्हिजन। यालाच काय म्हणलं जाते, सेल डिव्हिजन। मग आपल्याला पाहायचं आहे की हे जे सेल डिव्हिजन आहे या सेल डिव्हिजनचा काय आपल्याला गरज आहे, आपल्याला काय गरज आहे सेल डिव्हिजनची। बघा, आपल्याला सेल डिव्हिजनची गरज काय, सगळ्यात पहिले आपल्याला गरज आहे सेल डिव्हिजनची ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी। आपल्या शरीराची जे काही वाढ आहे, त्याची जे काही ग्रोथ आहे, आपला जो काही विकास आहे तर ते आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी, वृद्धी आणि विकासासाठी याला आपल्याला काय पेशी विभाजनाची गरज आहे। आणि दुसरी गरज आहे आपल्याला रिप्रोडक्शन म्हणजे प्रजननासाठी, आपल्यासारखा दुसरा जीव तयार करण्यासाठी आपल्याला पेशी विभाजनाची गरज आहे। ओके, मग हे जे काही पेशी विभाजन आहे हे पेशी विभाजन होते आणि याच्यामुळेच दुसरा जीव तयार होते, याच्यामुळेच दुसरी पेशी तयार होते, हा सिद्धांत देणारा पहिला जर कोणी व्यक्ती आहे तर तो व्यक्ती आहे रुडॉल्फ विर्चो। लक्षात आलं का? पेशी विभाजन सिद्धांत देणारा, सेल डिव्हिजन सिद्धांत देणारा पहिला व्यक्ती कोण, तर सेल डिव्हिजन सिद्धांत देणारा पहिला व्यक्ती जो आहे तो आहे रुडॉल्फ विर्चो। कोण आहे? रुडॉल्फ विर्चो। आणि या रुडॉल्फ विर्चो यांनीच सांगितलं, काय सांगितलं की नवीन पेशी जुन्या पेशीपासूनच तयार होते। काय सांगितलं मित्रांनो? नवीन पेशी जुन्या पेशीपासूनच तयार होते। आताच आपण बघितलं पेशी विभाजन कशाला म्हणलं जाते की बघा, हे एक पेशी अस्तित्वात आहे, हिनं काय केलं, स्वतःला दोन वेगवेगळ्या पेशीमध्ये विभाजित केलं आणि हे जे काही प्रक्रिया आहे याच प्रक्रियेला पेशी विभाजन म्हणतात, बरोबर की नाही? मग आता बघा, नवीन पेशी ज्या आहे या काय झाल्या, नवीन पेशी, आणि या तयार कशा झाल्या, जुन्या पेशीपासूनच तयार झाला। हाच सिद्धांत कोणी दिला? रुडॉल्फ विर्चो यांनी दिला। आणि रुडॉल्फ विर्चो यांनी जो सिद्धांत दिला याच थेरीला नाव आहे, या सिद्धांताला नाव आहे थ्योरी ऑफ लिनेज। यांनी जो रुडॉल्फ विर्चो यांनी जे काही थेरी दिली त्याचंच नाव आहे थ्योरी ऑफ लिनेज, म्हणजेच याला म्हणतो आपण वंश परंपरा सिद्धांत। या सिद्धांताला आपण म्हणतो वंश परंपरा सिद्धांत। यालाच यांनी लॅटिन भाषेमध्ये काय म्हटलं, ऑमनिस सेलुला ई सेलुला, हाच अर्थ आहे। याच थ्योरी ऑफ लिनेजला यांनी काय लॅटिन भाषेत म्हटलं, ऑमनिस सेलुला ई सेलुला, म्हणजे पेशींचा जन्म आधी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच होतो। काय शिकलो आपण? आपण शिकलो पेशी विभाजन म्हणजे काय। पेशी विभाजन म्हणजे हे एक पेशी आहे, एक पेशी काय करते, स्वतःला अनेक पेशीमध्ये विभाजित करते। हे जे काही प्रक्रिया आहे याच प्रक्रियेला म्हणलं जाते पेशी विभाजन। पेशी विभाजनाचा सिद्धांत देणारा व्यक्ती कोण आहे तर तो आहे रुडॉल्फ विर्चो। आणि रुडॉल्फ विर्चो यांनी कोणती थेअरी ऑफ लिनेज दिली? त्यांनी सांगितलं की नवीन पेशीचा जन्म आधी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच होतो। त्यालाच त्यांनी लॅटिन भाषेमध्ये म्हटलेलं आहे ऑमनिस सेलुला ई सेलुला। याचाही अर्थ तोच आहे, काय आहे
की नवीन पेशीचा जन्म आधी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच होतो. मग आपण पाहू पुन्हा की या सेल डिव्हिजनचं महत्त्व काय आहे. या सेल डिव्हिजनचं महत्त्व काय आहे. पहिलं आहे, एका सजीवातून दुसरा सजीव निर्माण होऊ शकतो. कशासाठी आवश्यक आहे, नेमकं काय इम्पॉर्टन्स आहे आपल्या जीवनामध्ये. आपल्या जीवनामध्ये या पेशी विभाजनाचं नेमकं काय महत्त्व आहे. तर बघा, पहिलं महत्त्व आहे की एका सजीवातून दुसरा सजीव निर्माण होऊ शकतो. एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होऊ शकते. म्हणजे आपण कसे अस्तित्वात आलो मित्रांनो, आपण आलो आपल्या आई आणि बाबांमुळे. लक्षात आलं का. म्हणजे हे दोन सजीव एकत्र आले एका सजीवापासून, त्याच्यानंतर गर्भधारणा झाली, त्याच्यानंतर आपण जन्माला आलो. बरोबर आहे का नाही. एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होऊ शकतो. सेल डिव्हिजनचं महत्त्व आहे. शरीराची झीज भरून निघते. भरपूर पोरं वनसेवेची तयारी करतात, भरपूर सेवक पोलीस भरतीची तयारी करतात, भरपूर जिम करतात, भरपूर जण आर्मीची प्रॅक्टिस करतात, भरपूर लोक माती गोट्याच्या कामाला जातात. त्यांच्या शरीराची होते झीज, कारण ते वर्क करतात, हार्डवर्क करतात, त्याच्यामुळे त्यांच्या शरीराची होते झीज. हे झीज केव्हा होते, ज्यावेळेस ते रात्री घरी येतात, त्याच्यानंतर चांगला आहार घेतात आणि चांगला आहार घेतल्यानंतर ज्याच्यामध्ये प्रोटीन्स चांगले आहे, कार्बोहायड्रेट्स चांगले आहे, असा चांगला आहार घेतात आणि त्याच्यामुळं काय होते की त्यांच्या शरीरामध्ये सेल डिव्हिजन होते, पेशीचं विभाजन होते आणि जे काही त्यांच्या शरीराची झीज झाली, ज्या काही पेशी क्षतिग्रस्त झाल्या, ज्या काही पेशी डेड झाल्या, त्या ठिकाणी नवीन पेशी येते आणि शरीराची झीज भरून निघण्याचं काम जे होते ते होते सेल डिव्हिजनमुळं. काय आहे की सेल डिव्हिजनमुळे काय होते, एका सजीवातून दुसरा सजीव निर्माण होऊ शकतो. दुसरं काय आहे, शरीराची झीज भरून निघते. आणि तिसरं पण महत्त्वाचं एक काम आहे, काय आहे, जखम पण भरते. जखम बघा की समजा एखाद्याला अशा पद्धतीची जखम झाली, हा घाव लागला, इमॅजिन करा की हा घाव लागलेला आहे, हा मधातला घाव आहे आणि काय आहे तर तो भरते कसा, तर या इथं काय होते, अशा पद्धतीचं सेल विभाजन होते. एकापासून अनेक पेशी एकत्र येतात असा, आणि अशा पद्धतीनं काय होते की हा घाव आपला भरून जाते. म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या की जखम भरते, शरीराची झीज भरून निघते आणि बहुपेशीय सजीवांमध्ये शरीराची वाढ होते. आपलं जे शरीर आहे हे बहुपेशीय आहे ना. आपल्या शरीराची काय होते, सजीवांमध्ये काय होते, शरीराची वाढ होते. तर सेल डिव्हिजनचं महत्त्व काय आहे मित्रांनो, बघा, एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होऊ शकतो, शरीराची झीज भरून निघते, जखम भरते आणि बहुपेशीय सजीवांमध्ये शरीराची वाढ होते. हे आपल्या लाईफमध्ये काय आहे, पेशी म्हणजे सेल डिव्हिजनचं काय आहे, महत्त्व आहे. ओके, समजलं. चला पुढे जाऊ आपण. मग आता सेल डिव्हिजनचे प्रकार किती आहेत, तर सेल डिव्हिजनचे प्रकार आहेत दोन प्रकार मित्रांनो. पहिला प्रकार जो आहे तो आहे समसूत्री विभाजन. पहिला जो आहे काय म्हणजे समसूत्री विभाजन, यालाच आपण सूत्री विभाजन म्हणतो. सूत्र म्हणजे गुणसूत्र, सूत्र म्हणजे काय होते, गुणसूत्र. गुणसूत्र, सूत्र म्हणजे काय होते, गुणसूत्र. आणि इथं पण काय, अर्ध गुणसूत्र, म्हणजे इथं पण सूत्राचा अर्थ होते गुणसूत्र. याला इंग्लिशमध्येच जनरली लक्षात ठेवा. पहिले जे काय आहे तो आहे मायटोसिस डिव्हिजन. पहिलं काय आहे, मायटोसिस डिव्हिजन. मायटोसिस डिव्हिजन म्हणजे होते समसूत्री विभाजन किंवा सूत्री विभाजन. आणि दुसरं जे विभाजनाचा प्रकार आहे तो आहे मिओसिस डिव्हिजन, याला मला ते अर्धसूत्री विभाजन. बघा दोघांमध्ये काय फरक आहे. सम म्हणजे होते समान. बघा मित्रांनो, सम म्हणजे होते समान आणि सूत्र म्हणजे होते गुणसूत्र. गुणसूत्र म्हणजे होते क्रोमोझोम. गुणसूत्र म्हणजे काय होते, क्रोमोझोम. बघा, म्हणजे ज्या पेशींमध्ये गुणसूत्राचं विभाजन समान होते, ज्या पेशींमध्ये गुणसूत्रांचं विभाजन समान होते त्यांना समसूत्री विभाजन म्हणतात. त्याला समसूत्री विभाजन म्हणतात. ज्या पेशींमध्ये म्हणजे ज्यावेळेस पेशी विभाजित होते, ज्यावेळेस काय होते, पेशी विभाजित होते आणि गुणसूत्राचं विभाजन कसं करते, समान करते. म्हणजे हे जर 46 गुणसूत्रवाली असली तर याही पेशींमध्ये 46 आणि याही पेशीमध्ये 46च गुणसूत्र जात असेल, त्याला म्हणलं जाते समसूत्र विभाजन. यालाच म्हणलं जाते आपण मायटोसिस डिव्हिजन. लक्षात आलं का. मग काय होते, हे कोणत्या पेशींमध्ये होते, मग हे जे आहे समसूत्री विभाजन हे कोणत्या पेशीमध्ये होते, समसूत्री विभाजन कोणत्या पेशीमध्ये होते, तर समसूत्री विभाजन होते मित्रांनो कायिक पेशी. यालाच म्हणलं ते सोमॅटिक सेल. कोणत्या पेशीमध्ये होते, कायिक पेशीमध्ये, सोमॅटिक सेलमध्ये. आता कायिक पेशी म्हणजे काय बघा, काया म्हणजे शरीर, काया म्हणजे शरीर, म्हणजे शरीर तयार करणाऱ्या पेशी.
म्हणजे ज्याच्यामुळं काय बनते, आपलं शरीर तयार होते, शरीराचे अवयव तयार करणाऱ्या पेशी आहे, यांना कायिक पेशी म्हटलं जाते. कायिक पेशी कशाला म्हणतात, जे आपलं शरीर तयार करते, जे आपल्या शरीराचे अवयव तयार करते, त्या पेशींना काय म्हणतो आपण, कायिक पेशी, सोमॅटिक सेल. म्हणजे या ज्या काही सोमॅटिक सेल आहे, या पेशींपासून दुसरा जीव तयार होत नाही. लक्षात ठेवा, सोमॅटिक सेलपासून दुसरा जीव तयार करता येत नाही. याच्यामुळे फक्त आपल्या मसल्सचे वगैरे भाग बनतात, आपल्या जे काही शरीरासाठी अवयव वगैरे आहे त्याचा भाग बनला जाते. ओके. त्याच्यानंतर मग आपण उदाहरण जर याचं घेतो म्हटलं तर जसं त्वचेच्या पेशी आहे, स्नायूच्या पेशी आहे, हाडांच्या पेशी आहे आणि रक्ताच्या पेशी आहे. इथपर्यंत समजलं. काय आपल्याला समसूत्री विभाजन म्हणजे काय, तर सम म्हणजे समान, सूत्र म्हणजे गुणसूत्र. म्हणजे ज्या पेशींमध्ये गुणसूत्राचं, क्रोमोझोमचं विभाजन इक्वली होते, समान होते, त्याला म्हणलं ते समसूत्री विभाजन. आणि कोणत्या पेशीमध्ये समसूत्री विभाजन होते मित्रांनो, चला लवकर सांगा, कोणतं आहे, ते आहे सोमॅटिक सेल. म्हणजे काय आहे, सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेललाच म्हणलं ते कायिक पेशी. काया म्हणजे होते आपलं शरीर, म्हणजे ज्या आपलं शरीर बनवणाऱ्या पेशी आहेत, त्या पेशीपासून कोणती आपलं बनते, कोणतं, तर आपलं शरीर बनते, काया बनते. म्हणजे ज्या आपल्या शरीर तयार करणाऱ्या पेशी आहे किंवा शरीराचे अवयव तयार करणाऱ्या पेशी आहे, त्यांच्यामध्ये कोणतं विभाजन होते, तर त्यांच्यामध्ये होते समसूत्र विभाजन, समसूत्री विभाजन. कोणत्या पेशी आहे, उदाहरण घेतलं आपण, त्यात त्वचेच्या पेशी आहे, स्नायूच्या पेशी आहे, हाडांच्या पेशी आहे, रक्ताच्या पेशी आहे. ओके. याच विरुद्ध जर आपण जातो म्हटलं तर इथं येईन अर्धसूत्र विभाजन. काय आहे, अर्धसूत्र. अर्ध म्हणजे काय होते रे, अर्ध म्हणजे निम्मे आणि सूत्र म्हणजे गुणसूत्र. अर्ध म्हणजे निम्मे आणि सूत्र म्हणजे काय, गुणसूत्र. म्हणजे ज्या पेशींमध्ये गुणसूत्राचं विभाजन समान होत नाही, याच्यामध्ये कसं होते, समान होते, याच्यामध्ये समान होत नाही, त्याला अर्धसूत्री विभाजन म्हणतात. उदाहरणार्थ याच्यात जर 46 गुणसूत्र असेल, म्हणजे हे एक पेशी आहे, याच्यात जर 46 गुणसूत्र असेल, तर हे काय करणार, विभाजन करताना या ज्या दोन पेशी तयार झाल्या, याच्यामध्ये 23 गुणसूत्र टाकणार. या पेशी किती टाकणार, 46 गुणसूत्र. म्हणून याला म्हणलं जाते समसूत्री विभाजन. या पेशी काय टाकणार आहे, अर्धेच गुणसूत्र टाकणार आहे, अर्धेच क्रोमोझोम टाकणार आहे, म्हणून याला म्हणलं जाते अर्धसूत्री विभाजन. याला म्हणलं जाते मिओसिस डिव्हिजन. आज जे आपण बघणार आहोत, आजच्या लेक्चरमध्ये जर आपल्याला खास करून पाहायचं आहे तर ते बघायचं आहे समसूत्री विभाजन. आता आपण फक्त समसूत्री विभाजनाचा विचार करू आणि नंतरच्या लेक्चरला आपण करू अर्धसूत्री विभाजनाचा. लक्षात लगा. चला बघू आता. तर समसूत्री विभाजन बघा, तर अर्धसूत्री विभाजनाबद्दल जर आपण बघितलं तर काय लक्षात येते की अर्धसूत्र विभाजन पुनरुत्पादन पेशीमध्ये घडून येते. समसूत्री विभाजन कोणत्या पेशीमध्ये घडून येते, तर कायिक पेशीमध्ये, म्हणजेच याला आपण म्हणतो सोमॅटिक सेल. तर या कोणत्या पेशीमध्ये, या रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये अर्धसूत्री विभाजन कोणत्या पेशीमध्ये घडून येते, तर अर्धसूत्र विभाजन घडून येते पुनरुत्पादन पेशी. आणि पुनरुत्पादन पेशी कोणत्या आहे, म्हणजे या पुनरुत्पादन पेशी म्हणजे ज्या पेशी नवीन जीव तयार करण्यासाठी वापरल्या जातात, ज्या पेशी नवीन सजीव तयार करण्यासाठी वापरल्या जातात, त्या पेशींना काय म्हणतो आपण, त्या पेशींना म्हणलं ते रिप्रोडक्टिव्ह सेल. म्हणजे या पेशीपासून दुसरा जीव तयार होतो. सोमॅटिक सेलपासून दुसरा जीव तयार होत नाही. आणि सोमॅटिक सेल म्हणजे कायिक पेशी. याच्यामध्ये कोणतं विभाजन होते, तर याच्यामध्ये आपण पाहिलं समसूत्री विभाजन. तर ज्या याच्यामध्ये दुसरा जीव तयार करण्याची क्षमता आहे त्याला म्हणलं ते रिप्रोडक्टिव्ह सेल. आणि रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये कोणतं विभाजन होते, तर याच्यामध्ये होते अर्धसूत्री विभाजन. ओके, लक्षात आलं का. हां, मग आता बघा उदाहरणार्थ जर्म सेल आणि गॅमेट सेल, जर्म सेल आणि गॅमेट सेल. उदाहरणार्थ अंडपेशी. अंडपेशी कोणामध्ये असते, तर अंडपेशी स्त्रीमध्ये असते आणि शुक्राणुपेशी कोणामध्ये असते, तर मेल असते. मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे, तर ती आहे अंडपेशी. आणि अंडपेशी कोणामध्ये असते मित्रांनो, स्त्रीमध्ये असते. आणि मानवी पेशीमधील सर्वात छोटी पेशी कोणती असेल, तर ती आहे शुक्राणुपेशी. आणि शुक्राणू कोणामध्ये असते, तर पुरुषामध्ये असते. ओके. आणि याच पेशीपासून दुसरा जीव तयार होतो. बघा, हे अशा पद्धतीची असते आपली ओवम. ओवम म्हणजे होते, याला म्हणलं जाते अंडपेशी. याला काय म्हणतो आपण, अंडपेशी. आणि हा आहे शुक्राणुपेशी. आय होप इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित कळत आहे. ओके, चला पुढे चालू.
मग आता लक्षात येते की हे जे समसूत्री विभाजन आहे, आताच काय बघितलं आपण की समसूत्री विभाजन कोणत्या कायिक पेशीमध्ये होते, बरोबर आहे. म्हणजे काय होते की एक सेल आहे ते जे दुसऱ्या नवीन सेल बनवतात त्याच्यामध्ये सारखेच गुणसूत्र टाकतात, लक्षात आलं का. तर हे जे काही समसूत्र विभाजन आहे या प्रक्रियेचा अभ्यास, हे जे काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा अभ्यास सर्वात प्रथम कोणी केला, तर या प्रक्रियेचा सर्वात प्रथम अभ्यास केला वॉल्थर फ्लेमिंग यांनी. कोणी केला? वॉल्थर फ्लेमिंग. हे आहे वॉल्थर फ्लेमिंग यांनी याचा अभ्यास केला. आणि केव्हा अभ्यास केला? 1879 मध्ये. केव्हा केला? 1879 मध्ये. म्हणजे वॉल्थर फ्लेमिंग यांनी समसूत्री विभाजनाची काय केलेले आहे? अभ्यास केला सर्वप्रथम. आणि यांनीच या प्रक्रियेला, वॉल्थर फ्लेमिंग यांनीच या प्रक्रियेला समसूत्री विभाजन किंवा यालाच आपण म्हणतो मायटोसिस नाव दिले. काय नाव दिले? मायटोसिस नाव दिले. आणि हे जे विभाजन आहे हे कोणत्या पेशीमध्ये होते? चला पटकन सांगा, कोणत्या पेशीमध्ये होते? सोमॅटिक सेलमध्ये. आणि सोमॅटिक सेलपासून आपण दुसरा जीव तयार करू शकतो का? नाही. सोमॅटिक सेलपासून आपण दुसरा जीव तयार करू शकत नाही. सोमॅटिक सेलपासून आपल्या शरीराचे अवयव बनतात, आपलं शरीर बनते, पण दुसरा जीव तयार करता येतं नाही. आणि सोमॅटिक सेलमध्ये कोणती प्रोसेस होते? मायटोसिस, समसूत्री विभाजन. आणि याचा अभ्यास सर्वप्रथम कोणी केला? तर वॉल्थर फ्लेमिंग यांनी केला. ओके, पुढे आलो आपण. मग बघा यात काय असते? एक मातृपेशी असते. बघा हे झाली मातृपेशी, 46 गुणसूत्र असणारी. आणि हे मातृपेशी 2 पुत्री पेशी म्हणजे डॉटर सेल निर्माण करते. हे मातृपेशी आहे, हे विभाजित होते 2 डॉटर सेलमध्ये, लक्षात आलं का. आणि प्रत्येक पुत्री डॉटर सेलमध्ये गुणसूत्राची म्हणजे क्रोमोझोमची संख्या मातृपेशीत असणाऱ्या गुणसूत्रा एवढीच आहे. बघा गुणसूत्र याच्यात 46 आहे, याच्यात आणि याच्यातही 46 आहे. काय म्हटलं वॉल्थर फ्लेमिंगने? यांनी सांगितलं की मातृपेशी एक पॅरेंट सेल असते, 2 डॉटर सेल तयार करते. ते म्हणजे हिचं विभाजन होईल ह्या 2 डॉटर सेल आहे. आणि याच्यात जेवढे गुणसूत्र आहेत तेच गुणसूत्र डॉटर सेलमध्ये सुद्धा असणार. हा अभ्यास केला कोणी? ह्या अभ्यास केला कोणी? फ्लेमिंग यांनी, वॉल्थर फ्लेमिंग. आणि मग यांनी याला नाव दिलं मायटोसिस. यालाच आपण म्हणतो समसूत्री विभाजन. ओके, मग पुढं आलो आपण. पुढं आलो काय? समसूत्री विभाजनाचं काय काम आहे? समसूत्री विभाजनामुळे आपल्या शरीरामध्ये काय काय चेंजेस होतात? तर समसूत्री विभाजनामुळे सगळ्यात पहिले आपल्या शरीराची वाढ होते, ग्रोथ. आपल्या शरीराची काय होते? ग्रोथ. कारण ते शरीर बनवणाऱ्या पेशी आहे, बरोबर. दुसरं काय? जखम भरून निघते. एखादी जखम झाली ते भरून निघते. कोणत्या पेशीमुळं? कायिक पेशीमुळं, लक्षात आलं का. त्याच्यानंतर पेशींची दुरुस्ती. जर पेशी क्षतिग्रस्त झाली तर तिचं रिपेअरिंगसुद्धा काय होते? या कायिक पेशीमुळे होते, समसूत्री विभाजनामुळे होते. समसूत्री विभाजनाचा अभ्यास करणारा पहिला व्यक्ती कोण? वॉल्थर फ्लेमिंग. आणि वॉल्थर फ्लेमिंगने सांगितलं का एक मदर सेल असते, मदर सेल 2 डॉटर सेल तयार करते. आणि प्रत्येक याच्यामध्ये गुणसूत्राची संख्या कशी असते? सारखीच असते. आणि हाच तो व्यक्ती आहे ज्यांनी याला नाव दिलं समसूत्री विभाजन किंवा यालाच म्हणतो आपण मायटोसिस प्रोसेस. ओके, समजत आहे? ओके. त्याच्यानंतर आपण आलो की बघा कोणत्या पेशी विभाजित होत नाही. म्हणजे पेशी तर विभाजित व्हायला पाहिजे, पण कोणत्या पेशी विभाजित होत नाही? तर अशा 2 पेशी आहे मित्रांनो का ज्या विभाजित होत नाही. एक आहे नर्व सेल आणि दुसरा आहे मस्क्युलर सेल. म्हणजे आपल्या शरीरामध्ये या अशा पेशी आहे का ज्या बिलकुल विभाजित होत नाही. एक आहे नर्व सेल आणि एक आहे मस्क्युलर सेल, मसल सेल. तर बघा हे नर्व सेल आहे. आपण जे म्हातारं होतो, आपली जी शक्ती पुढे क्षीण होते हे या 2 पेशीमुळेच होते. कारण या पेशी विभाजित होत नाही. जर विभाजित झाल्या असते तर आपण कायमच तरुण राहिलो असतो. या एकदाच जन्माला येतात आणि एकदाच डेथ होऊन जाते जो पण त्यांची लाईफ आहे. आणि त्याच्यानंतर आपण वयानुसार जसं जसं आपल्या, कारण या नर्व सेलचं काम आहे आपल्याला सिग्नल पोहोचवणं. आपल्या शरीरामध्ये जे काही हालचाली होते त्या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी. आता मला एक तर मच्छर चावला तर मला मच्छर चावला हे सांगण्याचं काम नर्व सेल करते. आता ह्या पेशीचं काय होत नाही? सेल डिव्हिजन होत नाही. म्हणजे ह्या एकदाच जन्माला येतात नंतर मरून जातात. म्हणजे विभाजनच होत नाही तर दुसरी पेशीच तयार होत नाही. आता त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा होते की ज्यावेळेस माझं वय वाढत जाते त्यावेळेस काय होत जाते की या नर्व सेलसुद्धा काय होत जातं? डेथ होत जातात. आणि हळूहळू मला डोळ्यांना दिसणं कमी होऊन जाते, मला कानानं ऐकणं कमी होऊन जाते. मसल सेलचं पण तसं आहे की मसल सेल पण आयुष्यभर सारखेच राहत नाही. त्याच्यामुळं माणूस ताकदीनं क्षीण होत जाते, म्हणून म्हातारा होते. तर अशा कोणत्या पेशी आहे का ज्यांच्यामध्ये पेशी विभाजन होत नाही? तर अशा 2 पेशी आहे. एक आहे नर्व सेल ज्याच्यामध्ये पेशी विभाजन होत नाही आणि दुसरं आहे मसल सेल ज्याच्यामध्ये काय होत नाही? पेशी विभाजन होतं नाही. ओके, मानवी पेशीमध्ये पेशी विभाजनाचा काल किती आहे?
मानवी पेशीमध्ये पेशी विभाजनाचा काळ आहे जवळपास 24 तास. म्हणजे मानवामध्ये जर पेशी विभाजन व्हायचं असेल तर जवळपास 24 तास एवढा वेळ लागतो. ठीक आहे. आता सेल सायकल कशाला म्हणतात? दुसरा आता एक महत्त्वाचा आहे का सेल सायकल म्हणजे एका पेशीपासून, बघा एका पेशीपासून, हे एक पेशी आहे ओके, हे मदर सेल, याच्यापासून 2 कन्या पेशी म्हणजे डॉटर सेल, म्हणजे हे झाली आपली पॅरेंट सेल. पॅरेंट सेलमध्येच काय झाले, काय 2 डॉटर सेल आहे. याच्यात विभाजित होईपर्यंतच्या होणाऱ्या घटना किंवा बदलांची क्रमवार मालिका पेशी सायकल कशाला म्हणलं जाते की आता हे सरळ झाली का, इथून आता काय झाले का 2 झाले, पण मधात काहीतरी प्रक्रिया झाली असेल. याच्यामधून इथून इथपर्यंतचा जो काही प्रवास आहे, हा प्रवास होतपर्यंत काहीतरी प्रक्रिया झाल्या. हा ज्या काही प्रक्रिया आहे, हे जे काही बदल, हे जे काही क्रमवार मालिका आहे, यालाच म्हणलं जाते सेल सायकल. यालाच काय म्हणलं जाते सेल सायकल. म्हणजे पॅरेंट सेलपासून तर डॉटर सेलमध्ये विभाजित होतपर्यंत मधातल्या ज्या काही घटना होतात त्या सगळ्यांची मिळून जे काही बनते त्याला म्हणलं जाते सेल सायकल. ओके, चला पुढे गेलो आपण. पुढे आल्यावर काय लक्षात आलं? ओके, तर आता समसूत्री विभाजन. आता हे सेल सायकल तर आपल्याला पाहायचीच आहे ना, बरोबर आहे का नाही? तर सेल सायकल पाहून राहिलो आपण. तर आता समसूत्री विभाजन जे आहे याला आपण कशा पद्धतीनं त्या पेशी विभाजित होतात, कशा पद्धतीने विभाजित होतात, या कशा पद्धतीने विभाजित होतात याला आपण 2 भागामध्ये अभ्यासाच्या सोयीसाठी डिवाईड केला आहे. पहिली जी अवस्था आहे त्याला म्हणतो आपण आंतरप्रवस्था. पहिली अवस्था अभ्यासाच्या सोयीसाठी गेला आहे, यालाच म्हणतात आय फेज किंवा इंटरफेज. लक्षात आलं का? याला म्हणलं आय फेज किंवा इंटरफेज. आणि दुसरं काही आपण भागामध्ये केलं याला म्हणते एम फेज किंवा याला म्हणलं जाते मायटोटिक फेज किंवा म्हणलं जाते इक्वेशनल डिव्हिजन. ठीक आहे ना, इक्वेशनल डिव्हिजन. याला म्हणलं ते सूत्र विभाजन अवस्था. म्हणजे एक आहे आंतरप्रावस्था, याला म्हणते आय फेज, यालाच म्हणतो आपण इंटरफेज. आणि जी दुसरी आहे त्याला म्हणतो आपण एम फेज किंवा मायटोटिक फेज, सूत्र विभाजन अवस्था. ओके, आता आपण पाहू एक एक. बघा हे जे काही काय आंतरप्रावस्था आहे, या अवस्थेत पेशी विभाजनाची तयारी होते. थोडं समजून घ्या काय होते का सेल डिव्हिजनची जी संपूर्ण तयारी आहे कोणत्या फेजमध्ये होते. जसं एखादी लग्न करायचं आहे, लग्न करण्यासाठी जवळपास आपण मंडप, डेकोरेशन, अमुक ढमुक सगळं जे काही तयारी करतो अगोदर ती तयारी. आणि मग डायरेक्ट काय की नवरदेवानं काय केलं, तिथं यायचं, स्टेजवर बसायचं, नवरीनं स्टेजवर बसायचं, मंगलाष्टकमनाचे गळ्यामध्ये ते काय मंगळसूत्र वगैरे, सिंदूर झालं लग्न. हे या फेजमध्ये होईल. पण जे पहिलेपासूनची तयारी राहते लग्नाची, मग लग्नाची तयारी कशी, पत्रिका छापणं आहे, त्याला वाटणं आहे, कॅटरिंगवाला सांगणं आहे, हळद करणं आहे, हॉल बुक करणं आहे, हे जेवढीही काही प्रक्रिया आहे सेल डिव्हिजनाची. लक्षात आलं का? म्हणजे मी त्याला उदाहरण सांगत आहे की पेशी विभाजनाची जे सगळ्यात जास्त गोष्ट आहे हे इथंच होणार. म्हणजे पेशी विभाजनाची तयारी कोण्या अवस्थेमध्ये होते, तर पेशी विभाजनाची तयारी होते आंतरप्रावस्थेत. या अवस्थेमध्ये आंतरप्रावस्था आय फेज किंवा इंटरफेज अवस्थेमध्ये पेशी विभाजनाची तयारी होते. ओके, ही अवस्था सर्वात मोठी अवस्था आहे आणि हीच अवस्था आहे कोण पेशी विभाजनाची सर्वात मोठी अवस्था कोणती असा प्रश्न विचारेल तर लक्षात घ्या आय फेज किंवा इंटरफेज हीच पेशी विभाजनाची सर्वात मोठी अवस्था आहे. आणि जवळपास 95% वेळ याच भागामध्ये लागतो, याच अवस्थेमध्ये लागतो. आंतरप्रावस्थामध्ये याच्यातच 95% वेळ लागतो. म्हणजे जर मानवी पेशी 24 तास त्याला विभाजित व्हायला लागत असेल, त्यापैकी 23 तास हे आंतरप्रावस्थेमध्येच लागते, आय फेजमध्येच लागते किंवा इंटरफेजमध्येच लागते. ओके, म्हणजे पेशी विभाजनात सर्वात जास्त कालावधी लागणारा जो काही फेज आहे तो आहे आंतरप्रावस्था. सगळ्यात मोठी अवस्था, फेज म्हणजे अवस्था. आणि याच अवस्थेचे 3 प्रकार पडते. कोणते कोणते 3 प्रकार पडते बघा. एक आहे G1 फेज, एक आहे S फेज आणि G2 फेज. बघा हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिले मी काय शिकवलं तुम्हाला, तर सगळ्यात पहिले शिकवलं की सूत्री विभाजन म्हणजे समसूत्री विभाजन, यालाच म्हणतो आपण मायटोसिस डिव्हिजन. याचे किती प्रकारामध्ये विभाजित केलं? 2 प्रकारामध्ये, एक आय फेज आणि एक आहे एम फेज. यालाच म्हणते इंटरफेज, यालाच म्हणतो आपण मेटोटिक फेज. लक्षात आलं का? या आणि आंतरफेज जे आहे, आंतरप्रावस्था जे आहे, याच्यामध्ये विभाजनाची तयारी होते. पेशी विभाजनाची तयारी कोणत्या फेजमध्ये होते? पेशी विभाजनाची तयारी कोणत्या फेजमध्ये होते मित्रांनो? सांगा मला. आंतरप्रावस्थामध्ये. आणि हेच अवस्था आहे सर्वात मोठी अवस्था आहे. याच्यामध्ये 95% वेळ याच अवस्थेमध्ये लागतो. जवळपास 24 तासापैकी 23 तास तर याच्यातच लागतात. या अवस्थेचे किती प्रकार पडतात?
तीन प्रकार पडतात, G1 फेज, G2 फेज आणि S फेज. पुढे जर आलो आपण तर लक्षात येईल की याच्यामध्ये जर आलो तर यात पेशी पूर्णपणे वेगळ्या होते. म्हणजे इथं तयारी होते, इथं पूर्णपणे वेगळ्या होते. मग अगोदर काय होते तर याच्यामध्ये अगोदर आहे केंद्रकाचं विभाजन, याच्यात तयारी होते, याच्यात केंद्रकाचं विभाजन. केंद्र म्हणजे होते कॅरिओ आणि कायनेसिस म्हणजे विभाजन. कॅरिओकायनेसिस म्हणजे केंद्रकाचं विभाजन होईल आणि त्याच्यानंतर मग होईन. जर केंद्रकाचं विभाजन होणार आहे तर केंद्रकाचे विभाजन होण्याचे 4 स्टेज आहे. एक आहे पूर्वावस्था, याला म्हणलं ते प्रोफेज. दुसरा आहे मध्यावस्था, याला म्हणते मेटाफेज. त्याच्यानंतर आहे पश्चावस्था ॲनाफेज आणि त्याच्यानंतर आहे अंत्यावस्था टेलोफेज. त्याच्यानंतर जर आलो आपण का इथं होईल पेशी विभाजन. म्हणजे याला सरळ सरळ आता पेशीचं विभाजन होणार आहे ते आहे सायटोकायनेसिस. आणि सायटोकायनेसिसमध्ये सरळ सरळ काय होणार आहे की गुणसूत्र विभागल्या जाईल आणि पेशी डायरेक्ट वेगळ्या होईल. तर हे गोष्ट आहे, हेच गोष्ट तुम्हाला आता शिकायची आहे. एक एकमध्ये कशा पद्धतीनं काय काय होत जाते काय नाही या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे. ओके, तर चला आता आपण ह्या गोष्ट शिकू. मग पहिलं काय आलं आपलं आंतरप्रवस्था. ओके, आंतरप्रवस्था समसूत्री विभाजनामधली पहिली स्टेज यालाच म्हणतो आपण आय फेज, इंटरफेज. यात काय होते मित्रांनो बघा, यात पेशी विभाजनाची तयारी होते. आपण पाहिलं यात पेशी विभाजनाची तयारी होते. आणि आंतरप्रवस्थेचे 3 भाग पाहिले आपण, कोणते G फेज, S फेज, G2 फेज. त्यापैकी पहिले पाहू आपण G1 फेज. काय होते या G1 फेजमध्ये? G1 फेज म्हणजे होते ही अवस्था आंतरअवस्थेची पहिली अवस्था आहे. म्हणजे काय, इंटरफेज जे आहे याची पहिली अवस्था आहे ही वाली G1 फेज. यात सर्व पेशी घटकांचे दुप्पटीकरण होते. पेशीमध्ये जेवढेही काही घटक आहे, कारण पेशीला डिवाईड करायचे आहे, आपल्यासारखे ऑर्गन तिच्यामध्ये टाकायचे आहे. मग काय होणार बघा की हे पेशी आहे, या पेशीमध्ये कोणते अंग काय बघा, याच्यामध्ये न्यूक्लियस आहे ना. बरं, हा केंद्रकाचा शोध कोणी लावला, एक वेळा रिव्हिजन करू, रॉबर्ट ब्राउन. दुसरा आहे गोल्जी कॉम्प्लेक्स, याचा शोध लावला कॅमिलो गोल्जी. तिसरा आहे रिक्तिका, त्याचा शोध लावला म्हणजे व्हॅक्युल्स, याचा शोध लावला एव्ही ल्युएनहॉक. त्याच्यानंतर आहे सेंट्रोझोम, याचा शोध कोणी लावला तर टी बोवेरे. आणि सेंट्रोझोम कुणामध्ये असते, फक्त तारका काय असते, फक्त प्राणीपेशीत असते. रायबोझोम याचा जा जॉर्ज ई पॅलेड पाटकराचा आहे. त्याच्यानंतर जर अंतर्द्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेक्टॅक्युलम जे आहे याचा शोध पाहायचा आहे. तंतुकणिका आहे, याचा शोध कोणी लावला, अल्टमॅन यांनी लावला. ठीक आहे. त्याच्यानंतर लायझोझोम याचा शोध लावला सी डिडवे. त्यानंतर लवके प्लास्टिड याचा शोध लावला स्चिम्पर यांनी. आणि सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्म हे पेशीचे भाग आहेत. हे पेशीचे भाग आहेत पण पेशी अंगक नाहीत. पार्ट ऑफ सेल हे पेशीचे पार्ट आहेत पण पेशीचे अंगक नाहीत, पेशीचे ऑर्गन्स नाही आहेत. लक्षाला. मग पेशीचे ऑर्गन कोणते आहे तर हे सगळे पेशीचे ऑर्गन आहे. आणि आपल्या याच्यात काय म्हटलं की पेशीमध्ये पेशीच्या सर्व घटकांचे दुप्पटीकरण होते. पेशीच्या सर्व घटकाचं काय होते, दुप्पटीकरण होते. तर सगळ्यात पहिले पेशीमध्ये जेवढे काही घटक आहे, हे जेवढे काही घटक आहे यांचं डबल होईल आहे ना. सगळ्या पेशींचं याचं दुप्पटीकरण होईल. बघा हे सगळं आता इमॅजिन करा की जेवढे काही ऑर्गन्स आहे याचं सगळ्याचं दुप्पटीकरण होईल. आता जर पेशी एवढी होती आणि त्याच्यामध्ये जर माल मटेरियल आतमधलं सगळ्यात डबल झालं तर पेशीचा आकार वाढणार, साईज वाढणार. ओके, म्हणून बघा याच्यामध्ये काय होईल, पेशीची वाढ होईल, ग्रोथ होईल. पहिलं काय बरं, कारण त्याच्यामध्ये काय वाढलेलं आहे, जे पेशीच्या आतमधले घटक आहे ते डबल झाले ना, दुप्पट झाले ना, म्हणून याची काय झाली, वाढ झाली. पेशीचा आकार पण वाढला, पेशी द्रव्य पण वाढलं. सायटोप्लाझ्म, आता सायटोप्लाझ्म कशाला म्हणलं जाते बघा, फक्त केंद्रकाच्या बाहेरचा भाग. म्हणजे केंद्रकाच्या बाहेरचा हे पेशी आणि हे केंद्रक. तर केंद्रक सोडून द्या, केंद्रक सोडल्यानंतर जे काही उरलं याला म्हणलं जाते पेशी द्रव्य. आणि प्रोटोप्लाझ्म काय म्हणलं जाते, म्हणजे जिवंत भाग. सायटोप्लाझ्मा प्लस न्यूक्लियस म्हणजे ज्याच्यामध्ये केंद्रक पण ॲड केलं जाईल त्याला म्हणलं जाईल प्रोटोप्लाझ्मा. लक्षात का, सायटोप्लाझ्मा केंद्रक सोडून आणि केंद्रक धरून प्रोटोप्लाझ्मा. केंद्रकाला जर आपण पकडलं तर ते प्रोटोप्लाझ्मा होते, केंद्रक जर सोडलं तर ते होते सायटोप्लाझ्मा. लक्षात आलं का. ओके, आता पहा आपण पुढे चालू. काय सांगायचं आहे मला की सगळ्यात पहिले जे पेशी आहे, पेशीचे जेवढे काही ऑर्गन आहे आतमधले ते होणार डबल. ऑर्गन काय होणार त्याचे डबल पेशीच्या आतमधले. मग आता डबल झाले तर पेशीचा आकार वाढणार आहे का नाही. तर यात पेशीच्या घटकांचं दुप्पटीकरण झालं, पेशीची वाढ झाली, पेशीचा आकार पण वाढला, पेशी द्रव्य पण वाढलं आणि सेल ऑर्गॅनिक्स पण काय झाले, दुप्पट झाले. पेशीचे अंगक पण काय झाले, दुप्पट झाले. तर ज्याच्यामध्ये डबल होते साईज काय झाली, डबल झाली. सगळ्या गोष्टी काय झाल्या, डबल झाल्या.
लक्षात आलं? डबल झाल्यामुळं साईज वाढली, डबल झाल्यामुळं आकार वाढल्या. लक्षात आलं का? हे कोणत्या फेजमध्ये होते? तर हे झालं पहिली कोणती फेज? याला म्हणलं ते G1 फेज. ओके, मग आली G2 फेज. आपण G1 फेज पाहिली, आता G2 फेज पाहू आपण. G2 फेज. आता या G2 फेजमध्ये काय होणार आहे? यात DNA प्रतिकरण रेप्लिकेशन होते, म्हणजे DNA दुप्पट होतो. हे अगोदर दुप्पट झाला होता का DNA? नाही. अगोदर काय झालं? फक्त त्याच्या आतमधले ऑर्गन्स वाढले आणि DNA कुठं असतो? तर केंद्रकाच्या आतमध्ये असतो. आता केंद्रकाच्या आतमध्ये काय होणार आहे? तर केंद्रकाच्या आतमध्ये DNA दुप्पट होणार आहे आणि तारका केंद्रक दुप्पट होणार आहे. तारका केंद्रक म्हणजे दुप्पट जरी झाला, DNA दुप्पट झाला, म्हणजे हा एक सिंगल DNA होता, हा दुप्पट झाला, पण गुणसूत्राची संख्या कशी राहणार आहे? याच्यात क्रोमोझोमची संख्या कशी राहणार आहे? सारखीच राहणार. गुणसूत्राची संख्या किती राहणार आहे? तितकीच राहणार आहे. पहिल्या फेजमध्ये G1 फेजमध्ये काय झालं की पेशीच्या आतमध्ये, लक्षात आलं का? पेशीच्या आतमध्ये जेवढेही काही ऑर्गन आहेत त्यांची संख्या दुप्पट झाली पेशीच्या आतमधले. आणि हा कुठं राहते बिचारा? हे जे राहते ना DNA, हे राहते केंद्रकाच्या आत. म्हणजे हे पेशी हे केंद्रक झालं. या पेशीच्या आतमध्ये म्हणजे हे केंद्रक झालं, केंद्रकाच्या आतमध्ये DNA राहते, याच्या आतमध्ये DNA राहते. अगोदर काय झालं का? याच्यामध्ये जेवढेही ऑर्गन आहेत ते दुप्पट झाले. हे बाहेरची जी अवस्था आहे ना याच्यामध्ये. आता सेकंड अवस्थेमध्ये S फेजमध्ये DNA म्हणजे याच्या आतमध्ये जे आहे ते दुप्पट होणार, म्हणजे हे दुप्पट झालं. लक्षात आलं का? आतमधला भाग दुप्पट झाला आता. ठीक आहे. गुणसूत्राची त्यांची म्हणजे काय? गुणसूत्राची संख्या तर सारखीच राहणार आहे. आता गुणसूत्र डबल झाले. याचा एक होता ह्यांची काय झाली? संख्या डबल झाली. लक्षात आलं का? गुणसूत्र त्यांची सिस्टर क्रोमॅटिड्स फॉर्मेशन करून ठेवतो. सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे बघा, हा एक होता आणि हे दोघं जण असे चिपकून येऊन राहिले, यांनाच म्हणलं ते सिस्टर क्रोमॅटिड्स. हे झाले सिस्टर क्रोमॅटिड. हा झाला DNA. हा एक सिंगल DNA आहे. DNAनं काय केलं? स्वतःचं रेप्लिकेशन केलं आणि हे एकमेकाला असे चिपकून आले. बरोबर, असे चिपकून आले, यालाच मला ते सिस्टर क्रोमॅटिड. आणि हे जे सिस्टर क्रोमॅटिड आहे का नाही, तर हे असे एकमेकाला काय आहे? चिपकून आहे. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड तयार झाले. ओके. आणि सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतात कशाला? DNA दुप्पट झाल्यावर दोन सारख्या कॉपीज एकत्र राहतात. बघा, DNA दुप्पट झाला म्हणजे हे DNA आहे, याने आपल्या कॉपीज रेप्लिकेशन म्हणजे कॉपीज बनवल्या आणि या कॉपीज कशा आहे? एकमेकाला चिपकून आहे. याला काय म्हणलं ते? ह्या ज्या कॉपीज एकत्र राहतात ना त्यालाच म्हणलं जाते सिस्टर क्रोमॅटिड. लक्षात आलं का? सिस्टर क्रोमॅटिड कशाला म्हणतात? पुन्हा एकदा सांगतो. सिस्टर क्रोमॅटिड म्हणते की हा DNA आहे, हा काय आहे? DNA आहे. एक बघा म्हणजे, आणि या DNAनं काय केलं का? त्याचं रेप्लिकेशन केलं. बघा, रेप्लिकेशन केलं. S फेजमध्ये रेप्लिकेशन केल्यानंतर हे दोन सारखे आणि आता एकामेकासोबत चिपकून आहे, यालाच म्हणलं जाते सिस्टर क्रोमॅटिड. यालाच काय म्हणलं जाते? सिस्टर क्रोमॅटिड. जे चिपकून राहतात त्यांना. ओके. पहिल्या फेजमध्ये जेवढे काही पेशीमधले ऑर्गन आहेत त्यांनी डुप्लिकेशन केलं, म्हणजे ते दोन भागामध्ये झाले. आता केंद्रकाच्या आतमध्ये DNA असतो. DNA कुठं असतो? नेहमी केंद्रकाच्या आत. DNA नेहमी कुठं असतो? हे झाली पेशी, हे झालं पेशीचं केंद्रक. पेशीच्या केंद्रकाच्या व्यतिरिक्त जेवढे काही इथं ऑर्गन आहे याला म्हणलं ते पेशी अंगक. आणि हे पेशी अंगक अगोदर काय झाले? विभाजित झाले, म्हणजे 2-2 झाले, हे 2-2 झाले. लक्षात आलं का? आता केंद्रकाच्या आतमध्ये S फेजमध्ये आलो. S फेजमध्ये काय झालं? तर DNAचं डुप्लिकेशन झालं. ओके. आणि DNA ज्यावेळी डुप्लिकेशन करते आणि त्याची रेप्लिकेशन त्याच्या कॉपीज आहेत त्या एकामेकात राहते, त्यालाच म्हणलं ते सिस्टर क्रोमॅटिड. ओके. पुढं आलं. आता आपले काय झालं? G1 फेज झाली मित्रांनो, S फेज झाली, आता G2 फेज. आता या G2 फेजमध्ये काय आहे? आता G2 फेजमध्ये आलं. आता याच्यात काय होणार आहे? G2 फेजमध्ये होणार आहे पेशीची वाढ. अरे हां, ठीक आहे. बघा, आता काय होणार आहे? याच्यामध्ये होणार आहे पेशीची वाढ. पेशीची वाढ होईल, पेशीचा विकास होतो, RNA आणि प्रोटीन्स दुप्पट होतात. त्याच्यानंतर आता तिसऱ्या स्टेजमध्ये आलो. आता काय होणार? पेशीची वाढ होते. आता आणखी वाढ नाही होणार का? पहिल्या याच्यामध्ये काय झालं? तर पहिल्या याच्यामध्ये जे पेशी अंगक आहे त्याचीच वाढ झाली. G1 फेजमध्ये. S फेजमध्ये काय झालं की केंद्रकाच्या आतमधले म्हणजे आणखी पेशीची वाढ होणार ना, आणखी पेशीची वाढ होईल. आता पेशीला आणखी कशाची गरज आहे? तर पेशीची वाढ होईल आणि पेशीतील विकास होतो. आता पेशीतील आतमधले विकास पण होतं, डेव्हलपमेंट सुरू होऊन जाईल ना. आता त्याच्यानंतर RNA व प्रोटीन्स दुप्पट होता. आता RNA पण दुप्पट होईल आणि प्रोटीन्स पण दुप्पट होईल. RNA रायबोज न्यूक्लिक ॲसिड. आणि पेशीची वाढ होते, पेशी अजून मोठी होते.
आणि म्हणजे डिवाईडसाठी तयार होते. आता पेशी काय झाली, आणखी दुप्पट झाली, म्हणजे पेशी डिव्हिजनसाठी, पेशी विभाजनासाठी तयार झाली. एकच महत्त्वाची गोष्ट आहे की पेशी विभाजन जर व्हायचं आहे तर त्याच्या आतमधले जेवढेही काही ऑर्गन आहे ते दुप्पट होणे. ते काय होणे? दुप्पट होणे. ते दुप्पट होते. कशी होते बघा, पुन्हा सांगतो एक वेळा की हा जीवन फेज आहे बाबा. जीवन फेज हे झालं केंद्रकाच्या, म्हणजे हे केंद्रक सोडून द्या. केंद्रक सोडल्यानंतर जेवढे काही पेशीच्या आतमधले घटक आहे ते डबल होऊन राहिले. जीवन फेज. केंद्रकात आलो, केंद्रकाच्या आतमध्ये DNA आहे, DNA वाढून राहिले. लक्षात आलं? ते आपल्या कॉपीज बनवून राहिले, हे झाले एस फेज. आणि त्याच्यानंतर RNA प्रोटीन वगैरे वाढणार आहे, हे झालं G2 फेज. लक्षात आलं का? आता RNA आणि प्रोटीन्स दुप्पट होतात, पेशीमध्ये RNA तयार होतात. लक्षात आलं का? आणि त्यानंतर प्रोटीन तयार होते. प्रोटीन कशासाठी तयार होते? तर प्रोटीन तयार होते स्पिंडल फायबर तयार करण्यासाठी. आता स्पिंडल फायबर मी सांगतो तुम्हाला कशाला म्हणलं जाते. तर बघा, हे जे आहे ना, हे म्हणजे सेंट्रोझोम आहे, यांच्या असे धाग्यासारखी रचना तयार होईल, याला म्हणलं जाते स्पिंडल फायबर. ओके. तर स्पिंडल फायबर तयार करण्यासाठी आणि सेल डिव्हिजन स्मूथली व्हावं, सेल डिव्हिजन कसं व्हावं? स्मूथ व्हावं, याच्यासाठी याच्यात प्रोटीन असते आणि पेशी तयार होते. कशासाठी? तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे का ह्या तीनही गोष्टी झाल्या. G1 एस फेज, म्हणजे काय? G1 फेज, एस फेज आणि G2 फेज. G2 फेजमध्ये पेशी विभाजनासाठी तयार झाली, म्हणजे सर्व तयारी पूर्ण होते. आता पेशी M फेजसाठी रेडी झाली. आता आपण कोणत्या फेजमध्ये जाऊ? M फेजमध्ये. ओके. आपल्याला पहिली फेज समजली का? ज्याला आपण म्हणतो सूत्रविभाजन, मायटोसिस डिव्हिजनची पहिली फेज समजली. आता ते M फेजमध्ये जाण्यासाठी रेडी झाले. बघा आता काय आहे. हां, आपण पाहिलं आंतरप्रावस्था आपली पूर्ण शिकून झाली. आंतरप्रावस्थेत आपण पाहिलं 3 प्रकार कोणते आहे? G1 फेज, एस फेज आणि G2 फेज. समजत आहे? ओके. आता आपण पाहायचं आहे का सूत्री विभाजनामध्ये M फेज, मायटोटिक फेजमध्ये अगोदर काय होणार आहे? तर केंद्रकाचं विभाजन. आता केंद्रकाचं विभाजन व्हायला सुरुवात होईल. केंद्रकाचं विभाजन होणं, केंद्रक म्हणजे होते कॅरिओ आणि कायनेसिसचा अर्थ होते विभाजित होणे. लक्षात आलं का? तर हे एक अवस्था राहील अगोदरची. सगळ्यात शेवटची अवस्था राहील पेशी विभाजन डायरेक्ट. आता पाहू आपण कॅरिओकायनेसिस. याच्यामध्ये सगळ्यात पहिले येते प्रोफेज, मग येते मेटाफेज, मग येते ॲनाफेज आणि मग येते टेलोफेज. तर आता हे पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर फायनली ते काय होणार आहे? पेशी विभाजितच होणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे ना. PMAT, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. लक्षात आलं का? पूर्व अवस्था म्हणजे विभाजित केंद्रक विभाजित होण्याची पूर्व अवस्था, मग केंद्रक होणार आहे मध्य अवस्था, मग येणार आहे पश्च अवस्था आणि मग आहे फायनल अंत्यावस्था म्हणजे एंडिंग. पाहू आता आपण एकाएकाला. बघा, सगळ्यात पहिले आहे की सूत्रविभाजन अवस्था, M फेज, मायटोटिक फेज आपण म्हणतो. या अवस्थेत पेशी पूर्णपणे वेगळ्या होतील. याचं 2 भाग पाहिलं. एक आहे केंद्रकाचं विभाजन, याच्यामध्ये आहे पूर्वावस्था M फेज, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. आता याच्यामध्ये बघा काय काय होते ते पाहू आपण. पहिले याच्यामध्ये जेव्हा आलो तर लक्षात येईल की पूर्वावस्था ही पेशी विभाजनाची वास्तविक खरी सुरुवात असते. म्हणजे ॲक्च्युअल आता पेशी विभाजनाची खरी सुरुवात कुठून होते? तर पेशी विभाजनाची खरी सुरुवात पूर्वावस्था म्हणजे प्रोफेजपासूनच होते. या अवस्थेत गुणसूत्र झुंड किंवा ग्रुपमध्ये दिसतात. या अवस्थेमध्ये क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्र कसे दिसतात? झुंडाच्या स्वरूपात. बघा, हे झुंडाच्या स्वरूपामध्ये दिसून राहिले. लक्षात आलं? झुंड म्हणजे गुच्छाच्या स्वरूपामध्ये दिसत आहे. ओके. तर बघ, ते झालं. त्यामुळे गुणसूत्राला आपण मोजू शकत नाही. आता ते एकदम गुंता असा गुच्छामध्ये असल्यासारखे असते, अशा पद्धतीचे असते, अशा पद्धतीचे गुंतागुंती असल्यासारखे असतात. त्याच्यामुळे आपण क्रोमोझोमला मोजू शकत नाही. लक्षात आलं का? तारका काय? पेशीच्या दोन्ही ध्रुवाकडे जायला सुरुवात होते. आता पेशीचा दोन्ही ध्रुव म्हणजे हा एक आहे आणि हा एक समजा, तर असे 2 ध्रुव म्हणता येईल आपल्याला, आहे ना. तर बघा, एक जाणं सुरू झालं. पहिले इथं होते आणि आता असे हळूहळू या स्टेजकडे ते जासाठी सुरुवात करत. म्हणजे तारका काय? पेशीच्या दोन्ही ध्रुवाकडे जायला सुरुवात होईल. लक्षात आलं का? त्याच्यानंतर मग आहे आणि तंतू स्पिंडल फायबर तयार करायला लागतात. म्हणजे हे जे आहे ना, हे स्पिंडल फायबर आहे. म्हणजे तंतुकणिका दोन्ही ध्रुवाकडे जायला सुरुवात करणार आहे आणि स्पिंडल फायबर तयार करणार आहे. लक्षात आलं का? आणि केंद्रकावरण म्हणजे केंद्राच्या वरचं जे आवरण असते ते केंद्रकावरण हळूहळू नाहीसं होईल. लक्षात आलं का? केंद्रकावरण न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि केंद्रका नाहीसे होण्यास सुरुवात होते. काय शिकलो आपण याच्यामध्ये? बघा, काय शिकलो
की हे जे अवस्था आहे हे विभाजनाची खरी अवस्था, म्हणजे ॲक्च्युअल आता डिव्हिडेशन सुरू होईल. अगोदरच्या फेजमध्ये काय झालं तर पेशीनं आपले फक्त साईज वाढवला आणि डबल साईज केले, म्हणजे जे ऑर्गन्स आहे त्याला डबल केलं. ॲक्च्युअल सुरुवात इथून झाली. मग ॲक्च्युअल सुरुवात झाली म्हणजे खरी सुरुवात झाली इथून. लक्षात आलं का? ॲक्च्युअल सुरुवातच इथून होते. आता सगळ्यात पहिले काय झालं तर याच्यामध्ये जे काही क्रोमोझोम आहे हे गुच्छाच्या स्वरूपात राहते, पहिली स्टेप झाली. दुसरा तारका काय दोन्ही ध्रुवाकडे जाईन, हा एक साईडनं जाईन, हा एक साईडनं जाईन आणि स्पिंडल फायबरची फॉर्मेशन करणं सुरू करा. आता स्पिंडल फायबर कशासाठी तर यांना गुणसूत्र एकामेकाकडे ओढाचं आहे. आता जर ओढाचं आहे तर वर्त कवच राहते कोणाच्या केंद्रकाच्या आतमध्ये. हे केंद्रक आहे ना, न्यूक्लियस आहे, तर न्यूक्लियसच्या वर राहते आवरण. ते आवरण नाहीसं झालं पाहिजे, आवरण नाहीसं होईल तेव्हाच ते यांना पकडणार, बरोबर. म्हणून काय होते का आवरण नाहीसं होते, केंद्रिका नाहीसं होतात. हे झालं पहिल्या स्टेजमध्ये. लक्षात आलं. तर काय झालं केंद्राकवरण आणि म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि केंद्रिका न्यूक्लिओलस नाहीसे होण्यास सुरुवात होते. हे झाली पहिली सुरुवात. मग आलो दुसऱ्या अवस्थेमध्ये. आता दुसऱ्या अवस्थेमध्ये आलो तर काय याला म्हणतो मध्यावस्था. अभ्यासाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची अवस्था आहे. अभ्यासाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची अवस्था. या अवस्थेत केंद्रका आवरण पूर्णपणे नाहीसे होते, म्हणजे केंद्रकाच्या वरचं जे आवरण आहे या अवस्थेमध्ये पूर्णपणे नाहीसे झालं. बघा पहिल्या अवस्थेमध्ये केंद्राच्या वर आवरण होतं, हे झाली पहिली अवस्था, केंद्राच्या वर आवरण होतं, बरोबर. या स्टेजमध्ये बघा पहिल्या अवस्थेमध्ये आपण काय बघितलं होतं, पहिले आपण पाहिलं होतं प्रोफेज. प्रोफेजमध्ये काय बघितलं की केंद्रक आहे, केंद्रकाच्या आतमध्ये क्रोमोझोम आहे आणि क्रोमोझोम कसे आहे एकदम गुंतागांतीमध्ये झालेलं आहे ना, खूप गुंतलेले आहेत. ठीक आहे. तारका काय दोन्ही ध्रुवाकडे जायला सुरुवात करण आणि त्याच्यामधून ते आपले स्पिंडल फायबर काढण्याची सुरुवात करण. या फेजमध्येच काय होत होतं की न्यूक्लियर म्हणजे केंद्रकाचं जे काही मेम्ब्रेन आहे ते गायब व्हायला सुरुवात झाली. आता या स्टेजमध्ये आलो तर पूर्णपणे काय झाले का ते पूर्णपणे गायबच झाले, म्हणजे केंद्रकाचं आवरण पूर्णपणे नाहीसं झालं आहे. ओके, पहिलं झालं. या अवस्थेत केंद्राकरण पूर्णपणे नाहीसं झालं. ओके, दिसत आहे नाहीसं झालं. गुणसूत्रे अर्धगुणसूत्रे जोडी सहित स्पष्ट दिसतात. आता गुणसूत्र आणि अर्धगुणसूत्र, समजा हे जर गुणसूत्र आहे, हे गुणसूत्र आहे ओरिजिनल आणि हे त्याची कॉपीज, म्हणजे याला म्हणलं ते अर्धगुणसूत्र स्पष्टपणे दिसायला लागतात. अगोदर गुंतलेले होते, आता स्पष्टपणे दिसायला लागतात. हे झाले दुसरं काम. तिसरं आहे सर्व गुणसूत्र पेशीच्या मध्यपटलात संरेखित होतात. या पट्ट्याला मेटाफेज प्लेट म्हणतात. बघा हे जे अशा पद्धतीने एका लाईनमध्ये उभे झाले, हे एका लाईनमध्ये उभे झाले याला मेटाफेज म्हणतात. मेटाफेज प्लेट म्हणतात. म्हणजे जेव्हा गुणसूत्र एका लाईनमध्ये तयार होतात याला मेटाफेज प्लेट असं म्हणले जाते. ओके, त्याच्यानंतर या अवस्थेत आपण गुणसूत्राला क्रोमोझोम सहज मोजू शकतो. या अवस्थेत आपण गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोमला सहज मोजू शकतो. इथं कसे होते गुंतागुंतीचे होते, आपण इथं मोजू शकत नव्हतो. इथं कसे झाले का आता एका सरळ लाईनमध्ये ते झाले उभे, म्हणून आता यांना आपण सरळ मोजू शकतो. ओके, म्हणजे सहज मोजू शकतो. आणि या अवस्थेत तारका काय दोन्ही ध्रुवावर पोचलेले असतात. बघा हे जे तारका काय आहे दोन्ही ध्रुवावर पोचलेले आहे. हे जे तारका आहे हा या ध्रुवावर पोचला, या ध्रुवावर पोचला. हे जे स्पिंडल फायबर आहे बघा, स्पिंडल फायबर आता याला पकडलं, या स्पिंडल फायबरने याला पकडलं आता विभाजित करण्यासाठी. लक्षात आलं का, स्पिंडल फायबर पण तयार होऊन आलेले आहेत, बराबर एका लाईनमध्ये ते अरेंज झालेले आहेत, है ना. या अवस्थेत आपण गुणसूत्राला सहज मोजू शकतो. या अवस्थेत तारका काय दोन्ही ध्रुवावर पोचतात आणि तारका काय मधून तर्कतंतू म्हणजे स्पिंडल फायबर, बघा तारका काय मधून हे तर्कतंतू स्पिंडल फायबर निघायला सुरुवात होते आणि गुणसूत्र व अर्धगुणसूत्र याच्या मधातील जोडीला कायनाटोकोर्स म्हणतात. याच्या जी जोडी आहे ना बघा, हे या कायनाटोकोर्स हे झालं गुणसूत्र आणि हे झालं अर्धगुणसूत्र आणि हे जे बटनसारख्या ज्या हे दिसते ना याला म्हणलं ते कायनाटोकोर्स. लक्षात आलं का, याला म्हणलं ते कायनाटोकोर्स. चला पुढे जाऊ. हां, आता तिसऱ्या अवस्थेमध्ये आलो. कोणत्या कोणत्या अवस्था बघितल्या आपण, पूर्वावस्था बघितला, मध्यावस्था बघितला, आता पश्चावस्था. हे पेशी विभाजनाची सर्वात छोटी अवस्था आहे. ही पेशी विभाजनाची सर्वात छोटी अवस्था आहे. आता काय होणार, तर्कतंतूच्या सहाय्याने अर्धगुणसूत्राची जोडी किंवा जन्य गुणसूत्रामध्ये विभाजित होते. म्हणजे बघा पहिली ही अवस्था झाली, दुसऱ्या अवस्थेमध्ये यांनी याला पकडलं, तिसऱ्या अवस्थेमध्ये यांनी ओढून वेगळे करत आहे. बघा हे झाले वेगळी अवस्था, म्हणजे हे असे चिपकून होते यांना तोडलं तर्कतंतूने. लक्षात आलं का. होऊन पेशीच्या विरुद्ध टोकाकडे ओढल्या जाण्यास सुरुवात होते. पेशीच्या विरुद्ध दिशेनं ओढायला काय झाली सुरुवात झाली आणि त्यावेळी जन्य गुणसूत्रे याचा व्ही आकार दिसतात. जन्य गुणसूत्र म्हणजे जेवढे काही हे गुणसूत्र आहे
याला जन्य गुणसूत्र म्हणलं जाते. हे काय होते, असे व्ही आकारासारखे आणि ओढल्या गेले ना, आता ओढल्या जाईन. आता समजा अशी होते ना, असं रपकन ओढल्या गेलं तर काय होणार आहे का, ते असे व्ही आकाराचे दिसणार आहे ना, लिक्विडमध्ये जाईन तर हे व्ही आकाराचे दिसणार. ठीक आहे, तर व्ही आकाराचे दिसतात. आणि फायनल आहे अंत्यावस्था म्हणजे टेलोफेज. गुणसूत्र दोन्ही ध्रुवाकडे एकत्रित होतात. आणि आता आपण पाहिलं की गुणसूत्र जे आहे दोन्ही ध्रुवाकडे एकाकृत झाले, या साईडनं एकत्रित झाले आणि या साईडनं. म्हणजे आता आपण कोणत्या अवस्थेत आलो, अंत्यावस्थेमध्ये, चौथ्या अवस्थेमध्ये आलो. म्हणजे काय झालं का, गुणसूत्र दोन्ही ध्रुवाकडं, या ध्रुवाकडे आणि त्या ध्रुवाकडे एकत्रित होतात आणि गुणसूत्राच्या चारही बाजूला केंद्रकाचं आवरण तयार होते. आणि आता जेव्हा हे प्रॉपर अलग अलग झाले तर त्याच्या भोवती केंद्रकाचं आवरण तयार होणं सुरू होईल. आणि जेव्हा केंद्रकाचं आवरण तयार झालं तर एकाच पेशीत दोन केंद्रकं तयार होतात. अजून पेशी वेगळी झाली का, नाही, पेशी अजून वेगळी झाली नाही, म्हणून ह्याच पेशीमध्ये दोन केंद्रक तयार झाले. आता फायनली एकच उरलं, जे शेवटची अवस्था आहे आपली, पेशी विभाजन. आणि जेव्हा ह्या चारही घटना झाल्या त्याच्यानंतर मग फायनली जे होणार आहे ते होणार आहे काय, पेशी द्रव्याचं विभाजन. म्हणजे कोणती, पेशी विभाजन होईल. पेशी द्रव्याचं हे पेशी विभाजनातील सर्वात शेवटची अवस्था आहे. कोणती, पेशी विभाजन. पेशी द्रव्य जे आहे ते दोन पेशीमध्ये विभागलं जाईल. या पेशीमध्ये विभागलं गेलं पेशीच्या आतमधलं द्रव्य आणि या पेशीमध्ये, आणि दोन वेगवेगळ्या पेशी तयार होतात. वनस्पती पेशीमध्ये मध्यभागी एक पटल तयार होतं. जर समजा वनस्पती पेशी असेल तर अशा पद्धतीनं एक पटल तयार होतं, म्हणजे पेशी वेगळ्या झाल्या असं समजलं जाते. पण आता तुम्हाला पेशी विभाजन प्रॉपरली समजलं असेल. ओके, आता बघा काय झालं होतं, आपण पहिले प्रोफेज पाहिलं. तर प्रोफेजमध्ये काय झालं की जे केंद्रक आहे ते स्पष्ट होतं, केंद्रकाचं आवरण, त्याच्या आतमध्ये गुणसूत्र होते ते असे गुंडाळा झाल्यासारखे होते आहे ना, मिक्स होते असे 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 असे, त्याला आपण मोजू शकत नव्हतो. त्याच्यानंतर मग आहे की तारका केंद्रक जे आहे ना, हे कसे एका ध्रुवाकडे जाणं सुरुवात झाली आणि स्पिंडल फायबर तयार होणं सुरू झाले. या अवस्थेत आलं तर काय झालं का, केंद्रकावरचं आवरण जे आहे ते पूर्ण नाहीसं झालं आणि जेवढे काही गुणसूत्र होते ते गुणसूत्र आणि हे जे काही तारका काय आहे त्यांनी आपले स्पिंडल फायबरने याने पकडणं सुरू केले. आता हे एका लाईनमध्ये आलं, आपण याला मोजू शकत होतो. तिसऱ्या स्टेजमध्ये जे आलो आपण आहे ना, ॲनाफेजमध्ये, तर ॲनाफेजमध्ये काय केलं, यांनी तर्कतंतूने यांना तोडणं सुरू केलं, तर हे झालं तोडणं. टेलोफेजमध्ये काय झालं का, केंद्रक तयार झाले, म्हणजे हे तुटले. दोन पेशीसाठी एकाच पेशीमध्ये दोन केंद्रक तयार झाले. आणि फायनली पेशीद्रव्याचं विभाजन झालं आणि पेशीद्रव्याचं विभाजन होऊन नवीन दोन पेशी तयार झाल्या. ओके, तर अशा पद्धतीनं आपण काय केलं की पेशी विभाजन, आणि कोणत्या पेशी विभाजन, तर अर्धसूत्रे पेशी विभाजन याच्याबद्दलची माहिती पाहिली. आता सूत्री विभाजन, समसूत्री विभाजन कशाचं पाहिलं आपण, समसूत्री विभाजनाबद्दल माहिती पाहिली. उद्या आपण अर्धसूत्री विभाजनाबद्दल माहिती बघू. आय होप तुम्हाला माझं शिकवणं समजलं असेल. ओके, धन्यवाद.